काय केलेले आहे शॉपिंग मी तर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आता वाजलेले आहेत बघा 11:15 वाजलेले आहेत आणि घरातली माझी सगळी कामं वगैरे झालेली आहेत. तर एक 2-3 दिवस झालं मी शॉपिंग करून आलेली आहे. पण व्हिडिओ टाकावा म्हणलं पण टाकणं काही झालं नाही कारण घरातली कामं वगैरे त्याच्यामध्ये काही टाकणं झालं नाही. तर हा बघा हा व्हिडिओमध्ये कसा दिसतोय माहीत नाही मला, थोडासा वेगळा दिसतोय पण हा पूर्ण कॉफी कलर आहे आणि हा मला म्हणजे कॉफी कलर आहे आणि हा याची डिझाईन आहे ना ती काहीतरी युनिक वाटली मला म्हणून मी हा घेतलेला आहे. थोडीशी फिटिंग वगैरे मला करावं लागेल कारण हा ना डबल एक्सेल आहे बहुतेक, कारण खूपच मोठा आलेला आहे. पण मला ही कलर आवडला त्यामुळे मी हे घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती ना एकदम व्हाईट कलरची लेगिज मी घेतलेली आहे कारण गळ्यापाशी जी डिझाईन आहे ना तिथं ना हे एकदम परफेक्ट मॅच होत होतं बघा. सिल्वर कलरची डिझाईन आहे आणि सिल्वर कलरची लेगीज तर एवढी सूट होणार नाही म्हणून मी व्हाईट कलरची घेतलेली आहे. आणि हा आहे दुसरा कुर्ता जो की मोती कलरचा आहे. मोती कलर म्हणता येईल, क्रीम कलर मोती कलर, कारण ना व्हाईट नाही हा थोडासा मोतीमध्ये मोडतोय. तर ह्याची बघा ही पिंक कलरची थोडीशी प्रिंट ह्याच्यावर दोरावर्क वगैरे केलेलं आहे ना हे मला खूप आवडलं आणि म्हटलं तर चला. आणि हा जो आहे ना हा माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे मी, छोटासा कुर्ता एक तिच्यासाठी. आणि ही ओढणी जी आहे ना तिचं ज्यात ड्रेस आहे ना ही त्याच्यावरची ओढणी आहे. पण ही ओढणी मी का दाखवते तुम्हाला कारण जे आता मी मोती कलरचा कुर्ता आणलेला आहे ना त्याच्यावर त्या ड्रेसवर ही ओढणी मी एकदम मॅचिंग होते बघा. आणि त्याच्यानंतर ना एक लेगीज आणलेली आहे मी गुलाबी एकदम पिंक कलरची ह्या ओढणीसारखी. तर ती लेगीज आणि ते ही त्याचा एक ड्रेस तयार होतोय. आणि त्याच्यानंतर हा एक व्हाईट कलरचा लेगीज आणि मोती कलरचा कुर्ता आणि ही एक पिंक कलरची ओढणी ह्याचा एक ड्रेस तयार होतोय. असं कलर कॉम्बिनेशन मिळून मी म्हणजे ड्रेस घेतलेला आहे. आणि घरात पहिली ऑलरेडी एक पिंक कलरची लेगीज मी अशी म्हणजे एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलेली होती कारण एखादा कुर्ता व्हाईट किंवा पिंक कलरचा कुर्ता घेतला तर त्याच्यावर तर मी अशा हिशोबाने कपडे घेते की घरात एखादी म्हणजे एक जी आपण घेऊन ठेवलेले लेगीज किंवा प्लाझो कुर्ती असं जे काही घेऊन ठेवलेलं आहे ना त्याच्यावरती मॅचिंग म्हणून मी असे एक म्हणजे 2 ड्रेस आणले आणि त्याच्या म्हणजे माझे 3 ड्रेस तयार होते. तर अजून एक ड्रेस मी घेतलेला आहे पण ते आता व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही कारण त्याला ना थोडेसे शिलाई वगैरे टिपा मारायला मी दिलेला आहे. तो पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवीन. तो आहे ना डार्क पिंक कलरचा ड्रेस आहे आणि त्याचे ग्रीनमध्ये पॅन्ट आणि ग्रीनमध्येच असे मोरपीस कलरमध्ये ओढणी आणि मोरपीस कलरमध्येच असं ग्रीन शेडमध्येच त्याची ओढणी आणि हे आहे. तर ती काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण ती थोडंसं शिलाई मारायला दिलेलं आहे. तर आज मला बनवायची होती बघा थोडीशी भाजी. तर त्याच्यासाठी थोडीशी ना कोबीची रस्सा भाजी बनवायची होती कारण कोबीची रस्सा भाजी साधारण कोणी बनवत नाही पण मी आमच्यात ना आवडते कारण कसं आहे खूप अशी पातळ नाही, थोडासा रस्सा असला ना एकदम छान लागते बघा. कधी कधी आम्ही सुक्की बनवतो आणि कधी कधी मुलांना आमच्या ना अशी आवडते त्यामुळे त्यांच्या दोघांसाठी बनवलेले आहे. काय नाही आपलं भाजीसारखं ना लसूण अद्रक पेस्ट थोडंसं काळं तिखट, थोडीशी धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि थोडासा कोबी टाकून घ्यायचं. जास्त म्हणजे असे घट्टसर पण बनवायची नाही जास्त पातळ पण नाही, थोडासा रस्सा टाईप बनवायचे. आणि याच्यामध्ये ना एक 2-3 वाट्या पाणी वतायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला ती एकदम मस्त टेस्ट लागते बघा पातळ कोबीची भाजीची सुद्धा. आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 मिनिटच फक्त वाफ द्यायची, कोबी जास्त शिजवायचा नाही. तर एकदम मस्त लागते. सुक्की भाजीपेक्षा पण ही भाजी एकदम छान लागते कारण कधी आपण वेगळं काही ट्राय करत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटते. तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.